नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय याबद्दल थोडासा खुलासा केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्ययांचे प्रकार बघणार आहोत. शब्दयोगी अव्ययाचे खालीलप्रमाणे प्रकार असतात. हा भाग 2 आहे. सिंपल प्रिपोजिशन म्हणजे साधारण शब्दयोगी अव्यय. हा असा शब्द असतो की जो कुठल्याही विशेषतेशिवाय दर्शवला जातो. म्हणजे कुठल्याही विशेषणाप्रमाणे विशेषता न दर्शवता प्रकट केला जातो, कार्य करतो. जसं आता याच्यामध्ये काय काय शब्द येतात मग साधारण शब्दयोगी अव्ययामध्ये इंग्लिशमध्ये विचार केला तर पहिलं येतं ॲट, बाय, फॉर, फ्रॉम, इन, ऑफ म्हणजे ओ एफ आणि ऑफ म्हणजे ओ डबल एफ, ऑन ओ एन, आउट ओ यू टी, थ्रू टी एच आर ओ यू जी एच, टिल टी आय डबल एल, विथ डब्ल्यू आय टी एच, आफ्टर ए एफ टी ई आर, अंडर यू एन डी ई आर, ओवर ओ व्ही ई आर, सिन्स एस आय एन सी ई, डाऊन डी ओ डब्ल्यू एन, अप यू पी एफ, टू ई टी सी इत्यादी शब्द याच्यामध्ये येतात. आता काही उदाहरणं आपण बघूया. द बुक इज ऑन द टेबल, इथे आलं ऑनचा वापर बघितला. त्याप्रमाणे आय केम फ्रॉम आग्रा, मी आग्र्यावरून आलेलो आहे. यू आर इन द रूम, तू कुठे आहेस? रूममध्ये आहे, खोलीत आहे. कम टू मी, माझ्याजवळ ये. सीता इज गोइंग टू आग्रा बाय ट्रेन, सीता आग्र्याला रेल्वेने गेली. आता दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये डबल प्रिपोजिशन. आता डबल प्रिपोजिशन म्हणजे काय असतं, तर हा जो शब्द आहे याने इथे काय असतं तर दोन प्रिपोजिशन म्हणजे दोन शब्दयोगी अव्यय एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं डबल प्रिपोजिशन. आता ह्याचा वापर केव्हा होतो तर ज्या वेळेला सर्वसाधारण शब्दयोगी अव्यय अर्थपूर्ण करू शकत नसेल किंवा सक्षम नसेल, साधारण शब्दयोगी अव्यय अर्थपूर्ण करण्यास अपात्र असेल, सक्षम नसेल, अशा वेळेला डबल प्रिपोजिशनचा वापर केला जातो. आता हे खालीलप्रमाणे असतात. कोणते कोणते असतात तर बघा, म्हणजे सिंपल प्रिपोजिशन मध्ये एक शब्द असतो, डबल प्रिपोजिशन मध्ये दोन शब्दांचं मिळून ते प्रिपोजिशन तो शब्दयोगी अव्यय तयार होतो. जसं बघा, सिंपल प्रिपोजिशन मध्ये आपण इन पाहिलं, टू पाहिलं. आता इथे काय झालं, ते दोन एकत्र येऊन त्याचा शब्द एकच शब्द तयार झाला, इन टू. आपण मागच्या प्रिपोजिशन मध्ये ऑन पाहिलं आणि टू पाहिलं, इथे दोन्हींचं एकत्र येऊन तयार झाला शब्द ऑन टू. फ्रॉम अमंग, फ्रॉम अंडर, फ्रॉम विदिन. लक्षात येत आहे का? कळत आहे ना? हा. फ्रॉम ऑफ, ओव्हर अगेन्स्ट, इटीसी. आता यांचा वापर कसा आहे बघा. वन कॅन्डिडेट वॉज सिलेक्टेड फ्रॉम अमंग द रेस्ट. आलं लक्षात? दुसरं उदाहरण बघा. यू हॅव कम फ्रॉम विदिन द हाऊस. पुढचं उदाहरण बघा. द बॉय रॅन इन टू द हाऊस. आता नंबर 3 आपण पाहणार आहोत. प्रिपोजिशनचा म्हणजे शब्दयोगी अवयवाचा जो तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे कंपाऊंड प्रिपोजिशन. आता हे कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजे काय? संयुक्त शब्दयोगी अवयव म्हणजे नेमकं काय तर नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्या अगोदर ए किंवा बीई प्रत्यय प्रिफिक्स, सफिक्स म्हणजे नंतर लावलं जाणार,
आणि प्रीफिक्स म्हणजे पूर्वी लावलं जाणार, ज्याचं वापरून हे बनवलं जातं. आता हे हे खालीलप्रमाणे असतात. कोणते कोणते असतात? अक्रॉस, ACROSS. आता अक्रॉस म्हणजे ऑन प्लस क्रॉस, ए प्लस क्रॉस इज इक्वल टू अक्रॉस. अलॉंग, आता ए प्लस लॉंग इज इक्वल टू लॉंग. अबाउट, ABOUT. आता ऑन, बाय, आउट म्हणजे अबाउट असं. अबव, अबव. अप, अमिडिस्ट, AMIDST. ऑन मिडल, बिहाइंड, आलं का लक्षात? बिफोर, लक्षात येत आहे? बिसाइड, बिनाइथ, BENEATH, बियॉन्ड, BEYOUND, बिटवीन, विदिन. आता याच्यामध्ये एचा अर्थ होतो ऑन म्हणजे वर, आणि BE चा अर्थ होतो बाय. लक्षात आलं? अशा प्रकारे. आता याचे उदाहरण बघा. ही इज अबाउट टू गो. यू आर अबाउट सच थिंग्स. कम बिफोर मी. ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. डिवाइड द मनी बिटवीन रामा अँड सोहन. आता पुढे काय आहे? फ्रेज प्रिपोजिशन. शब्दांचा असा समूह आता शब्दांचा असा समूह असतो. फ्रेज म्हणजे वाक्यांश, म्हणजे शब्दांचा असा समूह असतो ज्याचा वापर साधारण शब्दयोगी अव्ययासारखा केला जातो. आता हे कोणते कोणते असतात? हे असतात अक्रॉस, हे अकॉर्डिंग, इन अकॉर्डन्स विथ, इन प्लेस ऑफ, ॲग्रीबली, into, addition to, in regard to, along with, in on, behalf of, in spite of. हे याची मी तुम्हाला बरीच उदाहरण देतो. एक मिनिट. याची उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहेत. म्हणजे हे जे असतात ना, यांची आपल्याकडे उदाहरणं आहेत. फ्रेज प्रिपोजिशन, शब्दांचा असा समूह जो सिंगल प्रिपोजिशन सारखाच वापरला जातो. जसं अकॉर्डिंग टू, ॲग्रीबली टू, अवे फ्रॉम, अलॉंग विथ, बिकॉज ऑफ, बाय मीन्स ऑफ, बाय रिझन ऑफ, by dint of, by virtue of, by way of, for the sake of, in addition to, in accordance with, on behalf of, in composition to, in compliance with, in course of, in front of, in order to, in lying of, in place of, in regard to, instead of, on account of, with view to, with reference to, in reference to, in spite of,
in the event of owing to with an eye with regard to he succeed by dint of pursuance and Sharon's hard work. In case of need, phone number 32567. By virtue of the power vested in me, hereby ordered to etc. In consequence of his illness, he could not finish the work in time. अशा प्रकारे याचं हे असतं. अशा प्रकारे मी दिलेली माहिती आपल्याला जर समजली असेल तर माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.